नमस्कार. आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. पुणे येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वैष्णवी हगवणे यांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा हुंड्यासाठी जीव घेण्यात छळ झाला असून 23 वर्षीय विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपलं जीवन संपवण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात हुंडाबळीच्या घटना सुरूच असल्याचं यावरून दिसत आहे. वाघोली परिसरात राहत असलेल्या एका महिलेने आपले आयुष्य संपवले आहे. स्वाती सूरज पाठक वय 23 असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 26 वर्षीय पती सूरज पाठक याला वाघोली पोलिसांनी अटक केली असून सासू सुनीता पाठक, दीर नीरज पाठक वय 23, मामा अरुण उपाध्ये वय 45 आणि मामा अरविंद उपाध्ये यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती आणि सूरज यांचा 1.5 वर्षापूर्वी विवाह झाला होता. यावेळी लग्नामध्ये 5 लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून लग्नात 1 लाख आणि 7 तोळे सोन्याचा हुंडा घेतला होता. लग्नानंतर मागणीप्रमाणे हुंडा दिला नसल्याने स्वातीला मारहाण करून मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासू यांनी गहाण ठेवून पैसे या ठिकाणी सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडून 3 ते 4 लाख रुपयांची मागणी केली होती. तेव्हा स्वातीच्या वडिलांनी 3 लाख रुपये दिलेही होते. त्यानंतर स्वाती यांना घरगुती कारणावरून वादविवाह करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून स्वातीने मध्यरात्री 12-12:30 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत वाघोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासू सासरे यांना अटक करण्यात आली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.